समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज, सत्य व न्यायाचा स्रोत। आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूजवर आणि रहा अपडेट। अक्कलकुवा येथील श्री महाकाली माता यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा अक्कलकुवा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। या यात्रोत्सवाला जुनी परंपरा लाभली असून या यात्रोत्सवाला 106 वर्ष पूर्ण होत आहे। 19 फेब्रुवारी 1920 रोजी महाकाली मातेची पहिली यात्रा भरवण्यात आली होती। 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी श्री महाकाली माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते सकाळी श्री महाकाली मातेची विधिवत पूजन करून आरती करण्यात आली। संध्याकाळी अक्कलकुवा परिसरातील गंगापूर, ठाणावीर, खटवानी, जांभली, मिठाफळी येथील नागरिक संवाद तगदरावाची मिरवणूक काढून विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर यात्रेला प्रारंभ झाले। यात्रेच्या प्रारंभी श्री महाकाली देवीच्या प्रथम आरतीचा मान काठी चिपटणच्या वारसदारांना दिला जातो। अक्कलकुवा तालुक्यातील काठी चिपटण इस्टेटचे राजे रणजितसिंग सूरजसिंग पाडवी यांना पुत्रप्राप्ती नव्हती, त्यामुळे त्यांनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या नावाने पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता। देवीच्या नावाने केलेला नवस खरा ठरला व आशीर्वाद स्वरूपात पुत्र प्राप्त झाला। नवसपूर्ती म्हणून 1920 मध्ये राजेंनी कुलस्वामिनी श्री महाकाली मातेच्या मंदिराचे साध्या पद्धतीने बांधकाम करून देवी व महादेवाची पिंड स्थापन करण्यात आली होती। त्या काळी काठी चिपटण यांनी देवीची पूजा अर्चना व मंदिराच्या विकासासाठी 12 एकर 27 गुंठे जागा दान केली। 1982 मध्ये आलेल्या चक्रीवादळात मंदिरा शेजारी असलेले भव्य वडाचे झाड कोसळल्याने मंदिराच्या गाभा वगळता मंदिराच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। मंदिराच्या विकासासाठी 1986 मध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडून मंदिराची विश्वस्त म्हणून नोंद करून घेण्यात आली। प्रथम विश्वस्त म्हणून लखाभाऊ मराठे व मधुकर लोहार यांच्या कमिटीने काम पाहिले। मंदिराच्या विश्वस्तांनी नव्याने मंदिर उभारून 2006 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला। मंदिरासमोर हनुमान व महादेव मंदिर उभारण्यात आले। पश्चात 2024-25 या वर्षात आमदार आमशा पाडवी यांच्या पुढाकाराने त्यांच्या आमदार निधी सह व इतर विकास निधीतून मंदिर परिसरात नूतन सभामंडप, श्री शनी महाराज मंदिर, श्री हनुमान मंदिर, फिल्टर पाणी, दशक्रिया विधी भवन, नूतन स्वच्छतागृह, हायमेस लॅम्प, सौर ऊर्जा लॅम्प आदी विकास कामे करण्यात आली। सदर यात्रेत गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात ही यात्रा भरत असल्याने सातपुड्यातून हजारो गावठी व किल्लारी जातीचे बेल विक्रीला येतात। बेल बाजारातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण असते। बेलांच्या खरेदी विक्रीतून 2.5 ते 3 कोटी रुपयाची उलाढाल होते। बेलगाड्यासह शेती उपयोगी साहित्याची विक्री मोठी होते। मनोरंजनासाठी लहान मोठ्या पालख्या, मोतका कुवा, संसार उपयोगी साहित्य, भांडी, खेळणीची दुकाने, हॉटेल, रसवंतीगृह यासह सुमारे 500 व्यावसायिक यात्रेत दुकाने थाटतात। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात राज्यातून भाविक नवस पूर्ण करण्यासाठी येथे येतात। ही यात्रा 7 दिवस भरते। यात्रेसाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आमशा पाडवी, उपाध्यक्ष पृथ्वीसिंग पाडवी, सचिव किशोर हिरे, खजिनदार विजय सोनार यांच्यासह सदस्य परिश्रम घेत आहे। नमस्कार, माझे नाव दीपक किशोर हिरे, सहसचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकुवा। अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समिती इथं गुरांची यात्रा सोरापाडा येथे दरवर्षाप्रमाणे भरवित असते। या यात्रेला MP, गुजरात, छत्तीसगड येथून बैल येत असतात। या यात्रेला दरवर्षी 3 ते 3.5 कोटी रुपयाची उलाढाल 1.5 दिवसामध्ये होत असते, परंतु यावर्षी उलाढालीमध्ये फार कमी प्रमाणात दिसत आहे। तसेच व्यापारी खूप कमी प्रमाणात आलेले आहे। रस्त्यामध्ये होणारे धरपकड याला कंटाळून व्यापारी कमी आलेले आहेत। तरी सादर यात्रा ही 2 ते 2.25 करोडाची उलाढाल 1.5 दिवसात पूर्ण करेल। या यात्रेला यशस्वी करण्यासाठी माननीय आमदार श्री आमशा यांचे परिश्रम लाभलेले आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर ही यात्रा भरवण्यात येत असते। कोई छोड़ो तो नहीं,
Oh,